नमस्कार. हेल्प फाउंडेशनच्या नव्या पॉडकास्ट मध्ये आपलं स्वागत आहे. आपल्या सोबत हेल्प फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ साठेलकर आहेत. आपण बघतो की मान्सून सीझन सुरू झाल्यापासून आपल्या टीमने बरेच ड्राउनिंग केसेस हँडल केलेले आहेत. नेमकं त्या ड्राउनिंग केसेसच्या मागचं कारण काय? आपण निसर्गाच्या ओढीनं म्हणा किंवा उन्हाळ्याचा जो ताप होता त्या तापातून बाहेर पडलेलो आहोत आणि एक आनंद घेण्याच्या दृष्टिकोनातून या मान्सून सीझन सुरू झाल्यापासून नदी नाले ओढे तलाव आणि धबधबे या ठिकाणी आपला म्हणजे पर्यटक वर्ग आहे तो धावत निघालेला आहे. आणि ते करत असताना नेमक्या सुरक्षेच्या ज्या बाबी आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे आणि निसर्गाचा आनंद घेण्याऐवजी निसर्गाच्या मिठीत जायची पर्यटकांना घाई लागलेली आहे म्हणून हे अपघात करतात. निसर्गाचा आनंद घेण्याऐवजी निसर्गाच्या मिठीत जायची पर्यटकांना घाई लागलेली आहे म्हणून हे अपघात करतात असं मला वाटतंय. आता तुम्ही म्हटलात की निसर्गाच्या मिठीत जाण्याची पर्यटकांना सवय झालेली आहे, त्याचा अर्थ काय? काय झालंय की ज्या ठिकाणी आपण जे स्थान निवडतो, जे पर्यटन स्थळ निवडतो त्या स्थळाचा आपल्याला अभ्यास नाही आहे. त्या ठिकाणच्या भौगोलिक परिस्थितीचा देखील आपल्याला अंदाज नाही. आपल्याला इन द सेन्स पर्यटकाला, आणि पर्यटकाला तो अंदाज नसल्या कारणाने त्या ठिकाणी त्याचं म्हणजे पूर्ण अभ्यास नाही. त्या दृष्टिकोनातून तिथे गेल्यानंतर त्या व्यक्तीची त्या ठिकाणच्या भौगोलिक परिस्थितीची माहिती नसल्या कारणाने काही एक किरकोळशी चूक होते, किंचितशी चूक होते आणि त्या माध्यमातून नुकसान होतं. नुकसान असं म्हणजे कधी जीवितहानी होते किंवा कधीतरी जखमा होतात. काय होतंय की पाण्याचा समतोल दिसतो वेगळा आणि पाण्याची खालची पातळी जी असते म्हणजे खालचं सरफेस जे आहे ते वेगळं आहे. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर कधी दगडावरून पाय घसरणं किंवा ते शेवाळ झालेले जे खडक आहेत त्याच्यावरून पाय घसरणं किंवा पाण्याचा ओढा आहे म्हणजे जे करंट म्हणतो आपण, ते करंट जास्त असतात त्या माध्यमातून अभ्यास झालेला नाहीये. पर्यटकांचा अभ्यास नसतोच किंबहुना आणि त्या ठिकाणी असे दुर्घटना घडत आहे. तुम्ही म्हटलात की भौगोलिक परिस्थिती सगळीकडे वेगळी असते. मग भौगोलिक परिस्थिती तळ्यामध्ये, वॉटरफॉलला, नदीमध्ये किंवा डॅम मध्ये ही वेगळी असते. मग सगळीकडे बुडून मृत्यू होण्याचे केसेस का आहेत? पुन्हा तोच विषय आहे की त्या निसर्गाच्या त्या ठिकाणी जो भौगोलिक परिस्थिती त्याच्याकडे जरी वेगवेगळी ठिकाणं जरी असली तरी माणसाच्या मनातली जी ओढ आहे की म्हणजे निसर्गाकडे एवढा कॅज्युअली तो माणूस, तो पर्यटक एवढा कॅज्युअली पाहतो त्या कारणाने मृत्यू होते. सर्वात महत्वाचं म्हणजे असं की काही लोकांचे पाण्यात बुडून मृत्यू जे होतात, कोणी पोहणारे असतं कोणी न पोहणारे असतं. विशेष करून न पोहणाऱ्यांचे अपघात होतात परंतु पोहणाऱ्यांचे देखील अपघात होतात. आता म्हटलं पोहणाऱ्यांचे अपघात होतात. पोहणारा जो व्यक्ती असतो त्याला निश्चितच कुठल्या काही वेळासाठी एक ट्रेनिंग भेटलेली असते किंवा त्याला ट्रेन केलं झालं असतं. मग तो कसा बुडतो? 1-2 वर्षापूर्वीची एक घटना आहे. देवकुंड धबधब्यामध्ये, देवकुंड धबधबा जो आहे फेमस धबधबा आहे रायगड जिल्ह्यातला, त्या ठिकाणी एक नेव्हल ऑफिसरचा अपघाती मृत्यू झालेला आहे. म्हणजे नेव्हल ऑफिसर जो असतो तो समुद्रात पोहणार आहे, त्याला पूर्ण अनुभव आहे पाण्याचा, परंतु त्या ठिकाणची जी परिस्थिती होती, त्या कुंडातली जी परिस्थिती होती त्या कुंडातल्या परिस्थितीचा त्याने अभ्यास केला नव्हता. म्हणजे पट्टीचा पोहणारा असला तर वाचतो असं नाही. त्या ठिकाणी नवागतासारखा त्याचा देखील मृत्यू होऊ शकतो. म्हणून पोहणं इट इज नॉट इम्पॉर्टंट. त्या ठिकाणी कसं त्या निसर्गाशी किंवा त्या तिकडच्या वातावरणाशी कसं आपण अनुकूल राहू त्या पद्धतीने आपण जर पोहण्याचा विचार केला तरच आपण जगू शकतो असं मला वाटतंय. तुम्ही खरंच खूप चांगलं एक्झाम्पल दिलं की देवकुंड धबधब्याचा व्हिडिओ जो आहे तो बऱ्यापैकी व्हायरल झाला होता आणि प्रत्येकाने ते बघितलं की तो व्यक्ती बघता बघता कधी त्या ह्याच्यातून वाहून गेला. तर तिकडे आजूबाजूला लोक होती, त्यांच्या सोबतची आली होती, तर त्यांनी त्यांना वाचवलं असतं किंवा CPR किंवा पोटातलं पाणी काढून ते प्रयत्न केले असते तर त्यांचा जीव वाचला असता का? निश्चित वाचला असता. परंतु देवकुंड सारखे जे धबधबे आहेत त्या धबधब्याच्या त्या ठिकाणच्या नंतर जो परिसर आहे तो त्या म्हणजे गोल्डन आवर्स मध्ये त्या व्यक्तीला ट्रीटमेंट देण्यायोग्य तो परिसर नाहीये. मी जो नेव्हल ऑफिसरचा विषय सांगितला होता त्याची डेड बॉडी 2 दिवसांनी भेटलेली आहे. जर त्या आता मी मुद्दा तोच आहे
की त्या ठिकाणची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला अनुकूल असा तो अपघात झाला असता आणि त्या ठिकाणची जर सगळ्या यंत्रणेने त्यांना मदत केली तर निश्चित वाचलं असतं. परंतु लोक हे बघत नाहीत की आपण कुठं जातोय, त्यानंतर मेडिकल फॅसिलिटी किती जवळ आहेत किंवा आपल्याला त्या ठिकाणी व्यवस्था भेटेल का याचा त्यांनी अभ्यास केलेला नव्हता. किंबहुना म्हणजे त्या देवकुंडच्या नंतर जवळजवळ बऱ्याच लांब असे त्याची शव मिळालेला आहे. बरोबर. आता तुम्ही म्हटलात की ते अनुकूल ठिकाण नव्हतं किंवा तिथून बाहेर येण्यासाठी चान्स नव्हता आणि त्या कारणाने 2 दिवसानंतर बॉडी सापडली. तर जर अनुकूल ठिकाण असेल आणि आपल्याकडे यंत्रणा असतील तर आपण त्याला वाचवण्यासाठी प्राथमिक काय आपण स्टेप्स घेऊ शकतो? तुम्ही विचारला प्रश्न अगदी योग्य आहे. त्या ठिकाणी एखादी व्यक्ती बुडत असताना आपल्याला समजलं तर आपण त्याला, ते मी पुन्हा पुढे मी सांगत जाईन, परंतु त्या ठिकाणची जी व्यक्ती बुडालेली आहे त्याला बाहेर काढलं, त्याने पाणी जर पिलेलं असेल, त्याचा श्वास जर थांबलेला असेल, पोटातलं पाणी काढण्यासाठी एक प्रोसेस आहे, ती प्रोसेस आपण फॉलो केली आणि त्याच्यानंतर CPR जर दिला आणि CPR देऊन देखील त्या व्यक्तीला अगदी सुरक्षितरित्या आपण जर हॉस्पिटलला घेऊन गेलो तर तो मुलगा किंवा तो पर्यटक किंवा ती व्यक्ती वाचू शकते. आता आपण बघतो की रोड ऍक्सिडेंट झाले किंवा घरात कोणाला अटॅक आला तर आपण एक अर्धा तास किंवा 1 तासापर्यंत आपण त्यांच्यावरती फर्स्ट एड ट्रीटमेंट करून आपण त्यांना हॉस्पिटलला नेण्यासारखं आपण त्यांना ट्रीटमेंट देऊ शकतो. मग बुडलेल्या केसेस मध्ये आपण किती वेळात त्यांना एक ट्रीटमेंट देऊ शकतो साधारण? पाणी आणि श्वास या 2 गोष्टींचा जर समन्वय झाला नाही तर अवघ्या 9 मिनिटांमध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. ते 9 मिनिटं पण नाही, 2 ते 2.5 मिनिटांनंतर ती प्रोसेस सुरू होते, पण 9 मिनिटापर्यंत आपण तर त्याला जर प्रयत्न करून जर बाहेर काढलं तर तो माणूस वाचू शकतो. परंतु प्रॉपर ट्रीटमेंट झाली, मग CPR झाला पाहिजे, पोटातलं पाणी काढलं पाहिजे वगैरे वगैरे. म्हणजे एक साधारण लोकांमध्ये एक मिसअंडरस्टँडिंग आहे की 1 तास झाला किंवा 2 तास झाला तरी आपण त्याचा जीव वाचवू शकतो, म्हणजे ते आपण नाही करू शकत प्रॅक्टिकली, असं तुम्हाला म्हणायचंय का? नाही, कसं आहे की हल्ली व्हॉट्सअप जी हे आहे म्हणजे युनिव्हर्सिटी आहे त्याच्यावरती काही रूमर्स असतात की एखाद्या व्यक्तीचा डेड बॉडी जर भेटली तर त्याला मिठामध्ये ठेवलं किंवा एखाद्या पुन्हा एक जवळजवळ 1 तासाने 1 दिवसाने अशी जरी आपण त्या व्यक्तीला बाहेर काढला आणि त्याच्यावर जर प्रॉपर ट्रीटमेंट केली तर तो मनुष्य वाचू शकतो, तो जीव वाचू शकतो, असे एक रूमर आहे. परंतु ती रूमरमध्ये काही तथ्य नाही आहे. फक्त हार्डली 9 ते 10 मिनिटांमध्ये जर आपली जर प्रोसेस पूर्ण झाली नाही तर त्या व्यक्तीचा मृत्यू होणं हे निश्चित ठरलेलं आहे. आता एकंदरच तुमच्या बोलण्यावरतून मला हे समजतंय की ज्या ठिकाणी पाण्याची पातळी ही जास्त असेल तिकडे बुडण्याचे केसेस होतात. आता देवकुंडला पण बऱ्यापैकी पाण्याचा खोली होती. आता तसं देवकुंड सारखं दुसरं एक एक्झाम्पल की लोणावळा भुशी डॅम इथे 9 लोकांचा अपघाती मृत्यू झाला. त्यावेळेस तर आपण बघतोय की त्या व्हिडिओमध्ये पहिले तर पाणी नव्हतं, हळूहळू पाण्याचा प्रवाह वाढला आणि एकदमच नंतर प्रवाह वाढला आणि त्यांना बाहेर येता नाही आलं. मग त्या केसेस मध्ये त्यांचा मृत्यू कसा झाला असेल? काय होतं की आपण जेव्हा एन्जॉय करायला जातो तर एन्जॉय करायला जात असताना आपलं आजूबाजूच्या परिसराकडे लक्ष नसतं. होतंय काय की एखादा धबधबा आहे किंवा एखाद्याचं पाण्याचं ठिकाण आहे, त्या ठिकाणावर त्यावेळेला पाऊस नसतो, पाणी नसतं किंवा एक सर्टन लेवलचा पाण्याचा प्रवाह असतो. परंतु एन्जॉय करत असताना अचानक पाणी वाढतं आणि त्याच्यानंतर ते एवढं वाढतं की आपल्याला त्या ठिकाणून बाहेर पडायला चान्स मिळत नाही. आपण जी लोणावळ्याची भुशी डॅमची जी घटना सांगितली त्यावेळेला काय झालं, भुशी डॅम हे कलेक्शन ऑफ वॉटर म्हणजे कॅचमेंट एरियामध्ये ते पाणी येतं आणि ते प्रवाहाच्या माध्यमातून भुशी डॅमकडे जातं. ही जी 9 लोक होती दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झालेला, ती एकदम आतमध्ये गेले होते. म्हणजे ज्या ठिकाणी गर्दी आहे किंवा त्या ठिकाणी व्यवस्था आहे त्या ठिकाणी न जाता ते आत गेले होते. मी म्हणून मगाशी सांगितलं भौगोलिक परिस्थितीची त्यांना माहिती होती, आत गेले ते एन्जॉय करत असताना अगदी म्हणजे पावला लागेल एवढं पाणी होतं आणि हळूहळू तिथं पाऊस पडला नाही, परंतु वरच्या भागामध्ये जिथून ते म्हणजे डोंगर आहे त्या डोंगरावरनं
डोंगराच्या वरती पाऊस पडला आणि दऱ्यातून पाणी खाली आलं आणि पाणी हळूहळू एवढं वाढलं की कधी म्हणजे ते गुडघ्यापर्यंत आलं, कधी कमरेपर्यंत आलं, त्यांना समजलं नाही. ज्या वेळेला ते म्हणजे तुम्ही बघायला गेला तर त्या ठिकाणी ते जे पर्यटक होते 9 ते 10 पर्यटक होते, त्याच्यामध्ये महिला होत्या, मुलं होती आणि काही पुरुष होते. पुरुषांना किंवा महिलांना एकमेकाला वाचवण्यामध्ये कसं असतंय, पाण्याचा प्रवाह वाढला की आतमध्ये जो प्रवाह खेचतो तेव्हा ते पाय वरती येतात. बरोबर. आणि त्यावेळेला लहान मुलं पहिले बळी जातात. लहान मुलांच्याकडे लक्ष देणं, त्यांच्या किंचाळ नसेल, महिलांचं ओरड नसेल, पुरुषांचं सावर नसेल, ह्याच्यामध्ये अक्षरशः भंबेरी उडते आणि त्या ठिकाणी पहिली मुलं वाहून गेली, नंतर महिला वाहून गेल्या. कसं असतं, महिलांचे काही पायगोळ कपडे असतात, साडी असते किंवा एखादं त्याच्यामध्ये पाणी भरलं जातं. एक बलून टाईप किंवा एखादा फोर्स त्या पाण्यात त्यांना ओढून येतो आणि तशा पद्धतीने एक एक अशी माणसं आणि एकमेकाला वाचवण्याच्या दृष्टीकडून सगळेजण ते वाहून गेलेले आहेत. आणि ते वाहून गेले आणि त्याच्यानंतर काय होतं, तुम्ही मगाशी विचारलं होतं की पाण्याची खोली, त्या ठिकाणी कमी जरी पाणी असेल तरी डोक्याला मार लागतो, खडकांचा मार लागतो, आजूबाजूला अडकलं जातं आणि एक तर माणूस पॅनिक होतो, घाबरतो आणि त्याच्या माध्यमातून जात असताना त्या जखमा झालेल्या असतात, त्याच्यामध्ये कधी कधी हार्ट अटॅक येऊ शकतो. प्रत्येक वेळा बुडणंच नाही, कधी कधी हार्ट अटॅक येऊ शकतो आणि मग बुडाल्याने मृत्यू झाला हा एका फ्रेममध्येच सगळं घेतलं जातं. आता तुम्ही म्हटलात की एकंदरीत आपण भौगोलिक परिस्थितीची जाण नाही ठेवत आणि तिकडे पाणी कसं वाढू शकतं ह्याच्या मागचा आपण स्टडी करून कुठल्याही पर्यटन स्थळावरती जात नाही. तर मान्सून सीझनला सुरू झालेली आहे आणि लोक बाहेर पडणार आहेत निश्चितच डॅम आणि वॉटरफॉल ह्या सगळ्या ठिकाणी. तर तिकडे जाताना आपण कुठल्या प्रकारचे सेफ्टी प्रिकॉशन्स घेतले पाहिजेत? सेफ्टी प्रिकॉशन सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी आपण जातो त्या ठिकाणच्या स्थानिकांना, त्या ठिकाणच्या त्या जो परिसर आहे त्याची माहिती विचारणं की या ठिकाणी काय घडलंय, याच्या आधी काय घडलं. आणि सगळं आपण जेव्हा एखाद्या ठिकाणी जातो आपल्याकडे गुगल आहे, आपल्याकडे सोशल मीडिया आहे, त्या माध्यमातून त्या ठिकाणचा अभ्यास करणं महत्वाचं आहे की त्या ठिकाणी याच्या आधी केसेस झालेत का आणि केसेस होण्यामागचं कारण काय याचा थोडासा अभ्यास करायला पाहिजे. त्या ठिकाणी हॉटेल्स आहेत, म्हणजे छोटे छोटे तिकडे स्थानिक हॉटेल टाकतात, त्या लोकांना विचारा. त्या ठिकाणी एखादा आधी येऊन गेलेला व्यक्ती असेल त्याला विचारा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मगाशी म्हटल्यासारखं निसर्गाच्या मिठीत जायचा प्रयत्न करू नका. आणि म्हणजे निसर्गाचा आनंद कसा घ्यायचा आपलं आपण ठरवलं पाहिजे. आपण जर जास्तच वाहत गेलो निश्चित पाणी किंवा तो तिकडचा प्रवाह आहे तो वाहून नेणार आहे. आता आपण कुठल्या समजा ट्रेकिंगला गेलो किंवा कुठल्या पिकनिकला गेलो तरी आपल्याकडे एक बॅग असते. जसं आपण उन्हाळ्यात जर ट्रेकिंगला गेलो तर आपण ग्लुकॉन-डी, बिस्किट्स आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्यासोबत घेऊन जातो, इमर्जन्सी किट म्हणून घेऊन जातो. तर पावसाळ्यात अशी इमर्जन्सी किट प्रत्येकाकडे काय असावी? तुम्ही म्हणाला सेफ्टी किट उन्हाळ्यासाठी वेगळे आहे, ट्रेकिंगसाठी वेगळं आहे आणि ह्या ज्या म्हणजे मान्सून सहली आहे म्हणजे पावसाळी पर्यटन आहे ह्याच्यासाठी एक वेगळं किट करणं गरजेचं आहे. त्यामध्ये तर तुमच्या किटमध्ये एक रोप असावी, बरोबर, त्यानंतर एक सेफ्टी जॅकेट असावं, ते जे 600-700 रुपयाला भेटते, आणि एक हेल्मेट असावे. सेफ्टी जॅकेट कशासाठी, तर सेफ्टी जॅकेटमुळे माणूस पाण्यात बुडत नाही. आणि हेल्मेट का असावी, तर आपले जे पर्यटन स्थळ आहे त्या ठिकाणी पडून डोक्याला लागून मृत्यू होण्याचा संभव असतो. म्हणून त्या ठिकाणी ह्या 3 वस्तू असणं अत्यंत गरजेचं आहे. त्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी आपल्याला कोणाला तरी वाचवता येतं की किंवा स्वतःला वाचता येतं. त्या किटमध्ये थोडेसे खायचे पदार्थ आहेत. कित्येक वेळा असं होतं की अचानक पाणी वाढतं आणि आपल्याला प्रवाह ओलांडता येत नाही आणि समजा जास्त वेळ गेला तर मग भुकेनं आपण व्याकुळू शकतो. म्हणून त्या ठिकाणी तुमच्या त्या किटमध्ये साधारणतः बिस्किट, एखादं चॉकलेट आणि पाण्याची बॉटल असणं गरजेचं आहे. आता तुम्ही म्हटलात की ही इमर्जन्सी किट आपण जर वापरली किंवा आपण घेऊन गेलो तर निश्चितच आपला धोका टाळला जातो किंवा आपण बुडणार नाही किंवा आपण चांगल्या वेळासाठी सस्टेन करू शकतो. पण ही साधनं नसली आपल्याकडे दुर्दैवाने तर त्यावेळेस आपण काय करू शकतो? लॉजिक वापरू शकतो. काय होतं की निश्चित कित्येक वेळेला असं होतं की आपण ती साधनं घेऊन जात नाही, परंतु
संसाधनं आपल्या आजूबाजूलाच असतात, त्याचा आपण अभ्यास केलेला नसतो. एखादी घटना जर दुर्घटना आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली असेल तर आपण अरे काय करायचं असं डोक्याला हात न लावता आजूबाजूला जर आपण पाहिलं तरी बरीच संसाधनं आपल्या मदतीला येतात की त्याच्यातून समोरच्याचा आपण जीव वाचू शकतो. लोणावळ्यामध्ये जी घटना घडली त्या घटनेमध्ये ती सगळी मंडळी जी धडपडत होती, आजूबाजूला लोक होते ते बरेच लोक काही बांबू आणण्याचा प्रयत्न करत होते, काही वेली आणण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळेला एखादी ओढणीची जर आपण साखळी केली असती, ओढणी जर एकमेकाला बांधून केली असती, शर्ट आहेत, जर्किन्स आहेत किंवा ते बांधून जर आपण एक रस्सी केली असती तर बऱ्याच वेळेला फरक पडलेला आहे. साताऱ्यामध्ये एक दुर्घटना घडली होती, त्यावेळेच्या त्या ठिकाणच्या महिलेने आपली साडी फेडली आणि त्या साडीच्या माध्यमातून काही जीव वाचवलेले आहेत. तसे सुद्धा प्रयत्न करू शकतो. कारण काय असं की तो क्षणाचा जर आपण विचार नाही केला तर फार वेळ म्हणजे फार मोठं नुकसान होतं. म्हणून मला वाटतं त्या ठिकाणी असलेली संसाधनं, त्या संसाधनाचा वापर आपण अगदी लॉजिकली केला तर आपण जीव वाचवू शकतो. आता तुम्ही म्हटलात की आपण आजूबाजूच्या जे परिसर आहे तिकडची जी संसाधनं आहेत त्याचा वापर करून आपण त्यांचा जीव वाचवायचा प्रयत्न करू शकतो. पण कित्येकदा आपले मित्र किंवा आपले फॅमिली मेंबर हे बुडताना आपल्याला दिसले तर ती व्यक्ती त्यांना वाचवायला जाते, पण दुर्दैवाने जी वाचवायला गेलीये ती व्यक्तीचा जीव जातो आणि एक जीव जाण्याच्या ऐवजी 2 जातात किंवा त्याहून जास्त जातात. आता काही दिवसापूर्वीच माथेरानला तशी घटना घडलीये की 10 मित्र गेले, त्यातला एक बुडतोय म्हणून दुसरा वाचवायला गेला आणि तिसरा वाचवायला गेला, असं करून 3 जणांचा एकाच ठिकाणी मृत्यू झाला. तर मग प्रत्यक्ष आपण त्यांना वाचवायला नाही जायला पाहिजे किंवा जाऊ नये असं तुमचं म्हणणं आहे? नाही, वाचवायला तर गेलंच पाहिजे, कारण ते सगळेजण एकत्र आलेले आहेत आणि का ना म्हणजे प्रत्येकाने वाचवायला गेलं पाहिजे. पण वाचवणारा जेव्हा जातो तर जो बुडणार आहे त्या बुडणाऱ्याला काय वाटतं की वाचवणारा सुपरमॅन आहे, मला वाचवायसाठी आलेला आहे आणि तो गर्भगडीत झालेला आहे. ती जी बुडणारी व्यक्ती आहे गर्भगडीत झालेली आहे. त्यावेळेला गर्भगडीत झालेली असताना ती व्यक्ती काय करते, जो वाचवायला जो येतो त्यालाच मिठी मारते. बरोबर. आणि मिठी मारलं की त्या व्यक्तीला हालचाल करता येत नाही आणि तशा वेळेला काय होतं की ती जी व्यक्ती आहे आणि ही व्यक्ती दोघंही पाण्यामध्ये ओढले जातात आणि दोघांचे मृत्यू होतो. तुम्ही माथेरानची घटना सांगितली. माथेरानला 10 पर्यटक होते, 10 युवा पर्यटक होते. त्यांनी सूचनेकडे दुर्लक्ष केलं होतं. सूचना सगळ्यांनी सांगितले की त्या ठिकाणी जाऊ नये वगैरे वगैरे. सूचनेकडे दुर्लक्ष केलेलं, ती 10 मुलं त्या ठिकाणी गेली आणि एक व्यक्ती बुडत असताना बाकीच्या मित्रांनी चांगलं कॉन्शियस माइंडनी त्यांनी सगळ्यांनी साखळी केली. साखळी करून त्या व्यक्तीला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु झालं काय, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे वरच्या सरफेस आपल्याला वरती पाणी ओके आहे असं वाटतं, परंतु खाली काय आहे हे कोणाला माहित नसतं. त्या ठिकाणी पटकन ड्रॉप झाला, म्हणजे तो जो बुडालेला होता त्या ठिकाणी ऑल ऑफ सडन ती मुलं खोलात गेली, एकमेकाची हाताची साखळी सुटली आणि दुर्दैवानं बाकी 7 जण वाचलेले आहेत आणि 3 जणांचा मृत्यू झालेला आहे. आता तुम्ही म्हणालात की सुरक्षेची सूचना दिली होती की तिकडे जाऊ नये, तरी सुरक्षेचा भान न ठेवता ती मुलं तिकडे गेली. अशा ठिकाणी जेव्हा कुठला अपघात होतो किंवा कुठला प्रॉब्लेम येतो त्यावेळेस आपण कोणाला संपर्क केला पाहिजे? कोणाला संपर्क केला पाहिजे तर त्या ठिकाणी पहिले तर स्थानिकांना केला पाहिजे. त्या ठिकाणची पोलिसांची जी लोकल बॉडी आहे तिला संपर्क केला पाहिजे. आपल्या म्हणजे आपण जेव्हा एखाद्या पर्यटन स्थळी जातो त्या ठिकाणी असले जे नंबर्स आहेत, म्हणजे जे रेस्क्यूअर्स आहेत त्या रेस्क्यूअर्सचे नंबर, त्या ठिकाणच्या फॉरेस्टचा नंबर, त्या ठिकाणच्या हॉस्पिटलचा नंबर, पोलीस यंत्रणेचा नंबर, 112, 108, 101, 100 हे जे नंबर्स आहेत त्यांचा वापर केला पाहिजे. आणि बऱ्याच ठिकाणी आता स्कॅन आहेत, स्कॅन कोड स्कॅनर दिलेले. स्कॅनरनं आपल्याला समजतं की त्या ठिकाणी कुठल्या एजन्सीज मदत करायला येणार आहेत, त्या गोष्टीचा त्यांना अभ्यास येतो. आणि तुम्ही मगाशी 10 मुलांचा जो किस्सा सांगितला, मागच्या वर्षी आपण एक 35 मुलांची ट्रूप होता, म्हणजे तो 35 मुलांचा कंपू होता आणि ते सगळे एन्जॉय करायला गेले. मान्सून सुरू झालाच नव्हता, किरकोळ पाऊस होता आणि त्या ठिकाणी एका मागोमाग काही 2-3 मुलं
4 मुलं बुडाली, काही लोकांना बाहेर काढलं गेलं आणि हॉस्पिटलाइज केलं गेलं. तर त्या ठिकाणी जो टीम लीडर जो होता, त्या टीम लीडरकडे त्या लोकांची नोंदच नव्हती. म्हणजे आपण किती जण आहोत, आम्ही किती जण बुडालेत, किती हॉस्पिटलला गेलेत, त्यांना काहीच माहित नव्हती. त्यांनी आम्हाला पहिला कॉल जो दिला तो सांगितलं की आमच्याकडे 1 माणूस बुडालेला आहे. असं म्हणता म्हणता आपण 1चे 2 झाले, 2चे 3 झाले आणि काही मुलं आजूबाजूला अशी विस्मयजनक अवस्थेमध्ये फिरत असताना विचारलं त्यांना काय झालं, तर बोलतात सर हमारा एक आदमी हमको नहीं मिल रहा है. मग आम्ही त्याला सगळी चौकशी केली, कुठंच त्याचं म्हणजे त्याचा ट्रेस लागला नाही. म्हणून आमच्या टीम मेंबर्सनी पुन्हा पाण्यामध्ये सूर मारला आणि काही वेळ सर्च केला तर त्या ठिकाणी 4था मृतदेह भेटला आहे. म्हणजे ह्या ज्या म्हणजे छोटे छोटे प्रॉब्लेम आहेत आपण क्रिएट करतो, एरर आपण ते मानवी चूक आहे. त्या ठिकाणी जर समजलं असतं आणि यू विल नॉट बिलीव्ह आम्ही त्या गोल्डन आवर मध्ये त्या ठिकाणी पोहोचलो होतो, या गोल्डन मिनिट्स मध्ये, परंतु त्या ठिकाणी व्यवस्थित त्यांनी आम्हाला माहिती दिली नाही म्हणून त्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे. निश्चितच ह्या बारीक एरर मधून आपण जर चांगल्या पद्धतीने स्टडी केला तर आपल्याला निश्चितच फ्युचरमध्ये लोकांचे जीव वाचवता येईल. आपण मागील 1, 2 ते 3 वर्षाचा जर अभ्यास केला तर पूर्ण देशभरात एक 30,000 प्लस हे ड्राउनिंग मुळे मृत्यू झालेले आहेत. कंपॅरेटिव्ह विदेशात त्या केसेस कमी होतात, तर ते असं का? मग असंच माझा जी सूचना होती किंवा मी जे सांगत होतो तोच भाग विदेशात पाळला जातो. कारण विदेशामध्ये सेफ्टीकडे फार मोठं लक्ष दिलं जातं. त्या ठिकाणचं जे प्रशासन आहे त्या प्रशासनाने दिलेल्या सूचना तिकडचे नागरिक पाळतात आणि इकडचे नागरिक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. वी आर स्मार्टर दॅन प्रशासन असं दाखवतात आणि तशा दुर्घटना आपल्याकडे जास्त करतात. आणि पर्यटन हा त्यांचा उपजीविकेचा भाग आहे. पर्यटन विदेशात उपजीविकेचा म्हणजे त्यांचा सोर्स ऑफ इन्कम आहे. एखादी ट्रेन आहे स्वित्झर्लंडला, मी म्हणजे जगात बऱ्याच ठिकाणी आपण पर्यटन स्थळावरती गेलेलो आहे. त्या पर्यटन स्थळाची जी स्पेशालिटी आहे म्हणजे कुठं माउंटन असेल, कुठं दरी असेल, त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने ते लोक आनंद घेतात. मग तो ते वरून बंजी जम्पिंग असेल किंवा अशा पद्धतीने असतात. तर त्या ठिकाणी सगळ्यात सेफ्टीचा म्हणजे पर्यटकांना जे व्यवस्था पुरवतात ते पण करतात आणि पर्यटक सुद्धा ती व्यवस्था पाळत असतात. आणि एखादी ट्रेन समजा वॉटरफॉल कडून जाणार असेल तर काही वेळासाठी वॉटरफॉल कडे ती ट्रेन थांबते आणि ते लोक त्या प्लॅटफॉर्मवरतीच एन्जॉय करतात, ते पुन्हा त्या ठिकाणी जात नाहीत म्हणून अपघात होत नाही. आपल्याकडे काय होतं माहितीये का, मग अजून थोडंसं पुढे जायचं, एखादी सेल्फी काढायची, एखाद्या रीलसाठी गाणं म्हणायचं, त्याकडे दुर्लक्ष होतं आणि आपला मृत्यू होतो असं मला म्हणायचं. म्हणजे आपण जर सेफ्टी प्रिकॉशन्स पाळले, आपली गव्हर्नमेंट जे आपल्याला सांगते त्याच्यावरती आपण लक्ष दिलं आणि ते आपल्या चांगल्यासाठी सांगतायत ह्याचं आपण जर भान ठेवलं तर आपला जीव वाचू शकतो आणि अशा दुर्घटना आपल्या देशातही कमी होतील असं एकंदरीत समजतं. निश्चितच. कारण काय माहितीये का, कुठल्याही प्रशासनाला, कुठल्याही व्यवस्थेला कोणाचा जीव जावं असं वाटत नाही, कारण आपण मानवतावादी आहोत. आणि त्या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत काय करू नये, तर ते काय करू नये याकडे दुर्लक्ष करू नये असं मला वाटतं. नशा पाणी करून मुलं येतात, नशा पाणी करून आल्यानंतर स्वतःच्या मेंदूवरचं भान राहत नाही म्हणजे, आणि तो एखादी चूक त्याच्या हातून घडते. दुसरं, त्या ठिकाणी कित्येक असे काही यंग जनरेशन मधली म्हणजे मुली पण मुलं पण घरी न सांगता येतात. बरोबर, घरी न सांगता येतात म्हणून एन्जॉय करायची थोडीशी घाई होते किंवा म्हणजे एक लक्ष घराकडे असतं आणि एक एन्जॉयकडे असतं, त्यावेळेला सुद्धा दुर्घटना होऊ शकते. काही मुलं अशी येतात त्यांना काहीच माहित नाही, अगदी म्हणजे यंग एजचे 16, 17, 18. आमच्या केपी वॉटरफॉल म्हणून रायगडमध्ये एक खोपोलीमध्ये एक वॉटरफॉल आहे, त्या केपी वॉटरफॉल मध्ये गेलेला मुलगा, 3 मुलं, त्या मुलांना रस्ताच मिळाला नाही आणि ती मुलं घरी सांगून नव्हती आली. आणि कित्येक वेळेला असं होतं एखादा मृत्यू झालेला आहे, ती मुलं त्या मृत्यू झालेल्या व्यक्तीला सोडून निघून जातात, सख्खा भाऊ देखील निघून जातो. अशी परिस्थिती आपण कित्येक वेळा हँडल केलेली आहे. मला वाटतं की ह्या बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीकडे कटाक्षाने लक्ष दिलं पाहिजे आणि त्याचं जर आपण आपलं पालन केलं
तर मुठीवरती निश्चितच कंट्रोल येईल. आपण आज आपल्या ह्या पॉडकास्टच्या शेवटच्या टप्प्यावरती येतोय. तुम्ही आम्हाला खरंच खूप छान मार्गदर्शन केलं. तुम्ही आम्हाला सांगितलं की रेनी सीझन मध्ये अपघात का होतात आणि ते अपघात टाळण्यासाठी आपण कुठले प्रिकॉशन्स घेतले पाहिजे, आपल्याकडे कुठली सेफ्टी किट किंवा आपण कोणाला संपर्क केला पाहिजे, ह्याची तुम्ही आम्हाला खूप चांगली माहिती दिली. मला तुम्हाला एवढी एक विनंती आहे की आज आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून तुम्ही आपल्या प्रेक्षकांना काय सूचना कराल की रेनी सीझन मध्ये तुम्हाला कुठल्या गोष्टींचं पालन केलं पाहिजे? अपघात घडला तर आम्ही आहोतच, आम्ही मदतीसाठी तत्पर आहोत, परंतु आमची मदत घेण्याची वेळच येऊ नये असं मला वाटतं. त्यासाठी प्रत्येकाने निसर्गाचा आनंद घेताना नशा करून येऊ नका. आपल्या सेफ्टी किट मध्ये मी जे सांगितलं की लाईफ जॅकेट असेल, हेल्मेट असेल, एखादा रोप असेल, त्या वस्तू घेऊन या, खाण्याची साधनं घेऊन या आणि एखाद्या व्यक्तीला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये स्वतःचा जीव गमावू नका आणि घरात सांगून या. घरात न सांगता आल्यास फार मोठे वेगळे परिणाम होऊ शकतात. माझं म्हणणं आहे की सर्वांनी निसर्गाचा आनंद एवढ्या आनंदाने घ्यायचा आहे की दुःखाचं त्या ठिकाणी सावटच पडू नये असं मला वाटतं. म्हणून पुन्हा एकदा सूचना, सर्व सूचनांचं पालन करायचं आणि आपला खऱ्या अर्थानं या निसर्गाच्या त्या मुवमेंटचा आनंद घ्यायचा आहे. तुम्ही आता सूचना देताना एक इच्छा व्यक्त केली की असे अपघात होऊच नये आणि आपल्या टीमला अशा अपघातांना रेस्क्यू करण्याची वेळच येऊ नये. तर ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला खरंच खूप चांगल्या सूचना दिल्यात आणि खरंच खूप चांगलं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल आपले खरंच खूप धन्यवाद. मला आपल्या प्रेक्षकांना हे सांगावं असं वाटतंय की तुम्हाला ह्या व्यतिरिक्त अजूनही काही प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. लवकरच आपण आपल्या पुढच्या पॉडकास्टमध्ये भेटूयात. तोपर्यंत आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.